कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव येथे आंबेडकर चौकात कमानीवर संत रोहिदास अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लावण्याच्या कारणावरून दोन समाजात वाद निर्माण झाले। त्या वादातून दोन्ही गटाकडून परस्पर लाठी हल्ला दगडफेक करण्यात आली। सुबोध भोसले या तरुणासोबत आणखी 7-8 तरुण या दगडफेकीत जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले। त्याचबरोबर आंबेडकर चौकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर फाडून त्यांची विटंबना करण्यात आली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला। परिस्थिती नियंत्रणात आणली असता पुन्हा काही समाजकंटकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करून असामाजिक तत्वांनी वाद निर्माण केला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी कोण्या एका समाजाची बाजू घेऊन आमच्यावर कारवाई करण्यात आली। या अन्यायाविरुद्ध जाब विचारण्यासाठी तेथील पोलीस अधीक्षक यांच्याकडे मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले। वादग्रस्त या घटनेवर प्रशासन लक्ष ठेवून आहे। कायदा व सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी तेथील नागरिक करत आहेत। सुबोध जयेंद्र भोसले, राहणार आंबेडकर चौक, उंचगाव। काल संध्याकाळी 11 वाजता उंचगाव येथील आंबेडकर चौकमध्ये दलित समाज या दोघांमध्ये दगडफेकीचे प्रकार घडले। दगडफेकीचे प्रकार घडत असताना त्यातले दगड मी घरामध्ये नसताना माझ्या घरावर फेकलेले आहेत। घरामध्ये माझी फक्त पत्नी आणि लहान मुले असताना ती घाबरलेली होती। त्याचबरोबर त्यांनी दगडफेक संविधान स्तंभावर देखील केलेली आहे। संविधान स्तंभावर दगडफेक करणं हा खूप मोठा गुन्हा आहे आणि ज्यांनी तो गुन्हा केलेला आहे त्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा ही व्हायलाच हवी। त्याचबरोबर दोन्ही समाजाची भांडण सोडवलं जात असताना मला देखील त्यांनी मोठा दगड डाव्या बाजूला मारून तिथे जखमी केलेला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे बॅनर आंबेडकर चौक मध्ये लागलेलं होतं त्या बॅनरची देखील विटंबना इस्मानकडून झालेली आहे। संविधानाची विटंबना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना योग्य ते शासन होणं हे गरजेचं आहे। आणि मी सरकारला विनंती करतो की त्यांना योग्य ती शिक्षा व योग्य ती शिक्षा देऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी विनंती। समस्त बौद्ध समाजावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीबद्दल ज्या ठिकाणी हा वाद तयार झाला बौद्ध आणि यावरती काल बौद्ध समाजानं समस्त समाजानं बौद्ध समाजावरती या ठिकाणी लाट्या काठ्या आणि दगडविटांनी संबंधित बौद्ध समाजावरती हल्ला केलेला आहे। जी कमान मंजूर झाली होती त्या संबंधित कमानी संदर्भात संबंधित गावामध्ये वाद मिटला होता। कारण त्या ठिकाणी संबंधित 3 समाजातील संत रोहिदास असतील, अण्णाभाऊ साठे असतील आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या तिन्ही महापुरुषांची नावं त्या कमानीवरती देण्यासंदर्भात एकमत होऊन संबंधित कमान ही कमानीचं उद्घाटन ही बंटी पाटील साहेब यांच्या हस्ते झालं होतं। त्याच्यानंतर काही विघ्न संतोषी समाजातील लोकांनी या कमानीला अण्णाभाऊ साठेंना विरोध करताय काय अशा पद्धतीची भाषा घेऊन आमच्या समाजातील बौद्ध समाजातील काही तरुणांना टार्गेट करून चौकामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी अरेरावीची भाषा करून संबंधित तरुणावरती बौद्ध समाजावरती दहशत माजवण्याचं काम काही महिने त्या ठिकाणी चालू होतं। असं असताना संबंधित गांधीनगरचे PI तनपुरे साहेब यांनी जवळजवळ 2 महिने त्या संबंधात गावामध्ये बैठका घेतल्या, पण कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्या बैठकीत अंतिम मार्ग निघलेला होता। आणि असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती अखंड जगभरामध्ये साजरी होत असताना संबंध गावागावामध्ये आजही जयंतीचा माहोल असताना पण हा पूर्वनियोजित कट संबंध समाजानं रचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जेव्हा 14 तारखेला संपन्न झाली, 14 तारखेला मिरवणूक संपन्न झाली आणि त्याच्यानंतर 15 तारखेला बौद्ध समाजातील जो पोलीस बंदोबस्त होता तो हटवल्यानंतर त्या ठिकाणी या जवळजवळ 16 तारखेला
साधारण 10:30 ते 11:15 वाजता समस्त समाजानं बौद्ध समाजावरती लाट्या काट्या आणि या ठिकाणी वीट आणि दगडाने या ठिकाणी हल्ला केलेला आहे। असं असताना जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाकडे दाद मागायला गेलो तेव्हा सुद्धा तनपुरे आणि तिथले PSI जे आहेत त्या PSI आणि संबंधित एकाच बाजूची बाजू ऐकून या ठिकाणी आमच्या ज्या समाजावरती हल्ला केलेला आहे। असं असताना आम्ही न्याय मागायला गेल्यानंतर आम्ही काय त्यांना निमंत्रित केलं नव्हतं की आमच्यावर या आणि विटाकाटानी लाट्यांनी हल्ला करा, पण असं असताना आम्हालाच आरोपी करण्यात संदर्भात तेथील पोलीस प्रशासनानं सहभाग घेतला। आमच्या काही तरुणांच्या वरती आजही CPR मध्ये 7 ते 8 तरुण आज या ठिकाणी जखमी आहेत, त्यांना उपचार सुरू आहे। त्यांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं अजूनही या ठिकाणी भेट दिलेली नाही। असं असताना मला वाटतंय ज्या हल्ला झाल्यानंतर पोलीस प्रशासन एकाच बाजूचे म्हणजे मला वाटतंय त्या ठिकाणी 5 जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यामध्ये देवकोळे असतील, त्यामध्ये ओरलकर असतील, त्यामध्ये सोनोरले असतील, असे 4 ते 5 कॉन्स्टेबल आणि या ठिकाणी पोलीस पाटील ही साठे हे विशेष समाजाचे असल्यामुळं एकाच जातीला या ठिकाणी मदत करताना दिसले आम्हाला। 1 वाजल्यापासून रात्री आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगत होतो की संबंधित ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये जे दोषी असतील ते कुठल्याही समाजाचे असोत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी असताना सुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वेळ काढण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलं आणि आम्हाला जेव्हा त्यांनी निरोप दिला की तुम्हाला काय करायचं ते करा, आता असं थांबणार नाही, एकाच बाजू एकाच समाजाची बाजू ऐकून त्या ठिकाणी त्या मला वाटतं ऐकून आमच्या समाजावरती कारवाई करण्यात आली आणि याची दाद मागण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेब महेंद्र पंडित साहेब यांच्याकडे आज आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमच्या उचगावातील समस्त बौद्ध समाज या ठिकाणी आलेलो आहोत। आणि असं असताना संबंधित SP साहेबांची चांगली चर्चा होऊन या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या की संबंधित आमचे जे तरुण आहेत ते कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी यांनी गुन्हा केलेला नाही तर त्यांचे गुन्ह्यात कुठलाही सहभाग घेऊ नये अशी आमची मागणी आहे। असं असताना संबंधित जो बाबासाहेबांचा कटआउट आहे तो त्या ठिकाणी फाडला गेलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्याची कौन्सिला त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, त्या कौन्सिलावरती दगडविटाचा मारहाण झालेला आहे। असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कटआउटवरती शेणाचा मारा झालेला आहे। मग या समाजकंटकांच्या वरती मला वाटतंय कडक कारवाई करावी ही सुद्धा आमची एक मागणी आहे। आणि ज्या 5 पोलिसांनी जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत विशिष्ट जातीला मदत करत होते तर त्या 5 कॉन्स्टेबलांची त्या ठिकाणाहून तात्काळ बदली त्या ठिकाणी केली पाहिजे। संबंधित PSI आहेत त्यांची सुद्धा बदली त्या ठिकाणी झाली पाहिजे, पोलिसांची ही बदली झाली पाहिजे। आणि या ठिकाणी जे बौद्ध समाजाला ज्या पोलिसांनी मारहाण केली म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल महिला नसतानाही ज्या मारहाण केली त्या पोलीस कॉन्स्टेबलांची ही चौकशी झाली पाहिजे आणि या संबंधित प्रकाराचा एक DYSP ऍडिशनल SPंच्याकडे आपण म्हणजे चार्ज दिलेला आहे असं SP साहेबांनी दिलेलं आहे, सांगितलेलं आहे। संबंधित ऍडिशनल SPंच्या मार्फत या ठिकाणी ह्या घटनेचा तपास होणार आहे अशा पद्धतीची ग्वाही आज SP साहेबांनी आम्हाला दिलेली आहे।